आणि भावे जरा बाहेर चाललेत न दादा आलते आपले काठी मानुलीच्या हे बघा चला या तुम्हाला फोन करतो पोहोद्या आल्यावर काहीच आमच्या भावाने आम्हाला लॉलीपॉप आणलंय लॉलीपॉप तुम्ही खाला नाही ना पण खरं सांग नाही खाला खोटी आहेस खोटी आहे किती खोटं बोलते खाला 5 पीस खाले हो अजून भाई फायनली आलेला आहे गाईज कॉल करत होते मला सांग. हा वा भाई काय बोलतो भाई कसं बाकी दादा कुठे दादा दादा येऊ का इथं तुला बघत बसले बरं आहे का मजा आली? किती प्रेम आहे बघा गाईज बरं आहे का आता एकदम किती प्रेम आहे ना लय प्रेम आहे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आज आपली मॉर्निंग झालेली सो सकाळचे वाजलेत 6:15 वाजलेत तर आता निघतोय दुकानावरती जायला आज दोन्ही पण दुकानं लावायचे दादाचं पण लावायचं आहे ना आईचं पण लावायचं आहे सो दोन्ही दुकानं लावायची आहेत दादाच्या दुकानावर मी राहील आईच्या दुकानावर दादा राहील सो आज लास्टचा दिवस आहे धंद्याचा त्यामुळे दोन्ही दुकानं लावायला सांगलीत म्हणजे आम्हीच विचार केला मी आणि दादानी की दोन्ही दुकानं लावू थोडा मावर आहे तो सगळं खपून टाकून टेन्शनच नको चला बघा गाडी आली मालाची आतमध्ये माल आहे बघा तुम्हाला दाखवतो बोचका पडणार नाही ना हे बघा गाईच आत्ताच गाडीत माल तसाच आहे 6:15 वाजलेत आकाश तर लवकरच येऊन गेला मोठी ताई गेली ती मालाला आई नाही तर चला निघूया पहिल्या दुकानावरती जायला आता टेम्पो घेऊन जायचं का गाडी घेऊन जायचं काय माहिती दादाचं मनावर मला तर वाटतं दादा गाडी घेऊनच जाईल कारण की टेम्पो लवकर चालू होत नाही थंडीमध्ये कसं माहिती का तो टेम्पो एकदम हे होतं त्याला गरम करायला लागतं आणि तो लवकर गरम होत नाही मग त्यामध्ये टाईम वेस्ट घालण्यापेक्षा त्यापेक्षा गाडीत घेऊन गेलेलं बरं आहे सो चला आपण निघूया तर स्कूटी घेऊ जाऊया पहिलं नाक्यावर दादा येईल गाडी घेऊन दादा चल चला तर काहीच पोहोचलो दुकानावरती दुकान म्हणजे अजून लावलं तर नाही आहे फक्त टाटा वगैरे लावले सर्व साफसफाई करून घेतलेले हे बघा या साईडला दादाची चालू आहे म्हणजे तयारी चालू आहे दुकान वगैरे लावायची मावरा ठेवले गाडींच्या खाली तर चला लवकर सर्व दुकान लावून भेटू तुम्हाला लगेच दादाच्या दुकानावरती आता इथं काय आपल्याला थांबायला जमणार नाही कारण की आपण दादाच्या दुकानावर आजच्या दिवस चला मस्त स्वामींचं गाणी पण लावले तिथं चला तर काही सकाळच्या वाजले 8:15 वाजले सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे दादा पण गेले दादाचं दुकान लावायला म्हणजे तिकडे आज आपला तुमचा भाऊच बसणार आहे सो दादा गेले सर्व मावरं वगैरे घेऊन मी आता तुम्हाला मावरं दाखवतो मावरं तर एकच नंबर आहे फक्त मावराची क्वालिटी बघा कशी आहे हे बघा या साईडला मस्त सुरमई आहेत या साईडला खापरी पापड आहेत मोठं खापरी आहेत हे जिताडे आहेत रावस पण आहेत आणि व्हाईट पापड आहेत मोठी साईज आहे आणि इकडे छोटी साईज आहे आलू आहेत बोंबील बघा बोंबील किती मोठे आहेत हे बघा या राणे आहेत बारीक सुरमई आहेत आणि या मोठ्या सुरमई आहेत काय झाला पापलेडा काठी माकल्या भेटल्यात बघा बरेच दिवसानंतर त्यानंतर झालं मांदेली हे बागरं ही कापोली वाव बघा किती मोठी वाव एक नंबर माल आहे ना सर्व फ्रेश माल आहे या साईडला पोचे आहेत कोलंबी आहे ही कोलंबी आजचा मावर आपला असा आहे त्या साईडला मग दाखवतो बघा मोठी सुरमई पण बरेच दिवसानंतर भेटले पुरे 8 दिवसानंतर आज भेटले मोठी सुरमई कोपर मासा बी आहे चिंबरे वगैरे सर्व काय आहेत चला असा आजचा मावर आहे तर गाईज आजचा मावर असा आहे कसा आहे लवकर सांगा आता मी चालले दादाच्या दुकानावर म्हणजे तिथं मलाच थांबायचं आहे दादा इथं थांबेल आता दिवसभरात आपला ब्लॉग कसा होतो कसा नाही ते नक्कीच लास्टपर्यंत बघा एंडिंगपर्यंत सो टाईम भेटला तर नक्कीच ब्लॉग बनवेल मी तो लास्टपर्यंत कंटिन्यू राहा सो मी एकटाच आहे बघू आता कोणाला तरी बोलवा लागेल कोणाला नाही मंथन वगैरे त्यांना पण कामं असतात म्हणून आज एकटाच करू चला निघूया दुकानावर जायला भेटू तुम्हाला दादाच्या दुकानावरच चला निघूया गाईच चला तर काहीच पोहोचले दादाच्या दुकानावरती आता सर्व ध्यान आपल्याला इथंच लावायचं आहे मेरी मदत करेगा का नाही करेगा ना चला आलोय बसतो जरा वेळ
आता कस्टमर यायची सुरुवात होईल तेव्हा बघू. मस्त मावरा लावलेला आहे बघा. मला तेवढं सध्या नॉलेज नाही ना, म्हणून दादानी कमीच मावरा दिला, जास्त मावरा दिला नाही. बघू आज कसं काय होतं ते आपल्याला. तर गाईज दुपारचं वाजलंय, 12:45 वाजलंय. दुकान वगैरे बंद नाही केलं अजून, जरा टाईम आहे. तर दादा बोलला दुकान वगैरे बंद करायला रेडी कर. दादा येईल इको घेऊन. रविवार होता पण कस्टमर पण जरा कमी होते, त्यामुळे जरासा मावरा राहिलाय, जास्त नाही थोडासाच राहिलाय. तो आता मंगळवारी वाटून टाकू आम्ही. कस्टमर था क्या नहीं खाया सही बता. कस्टमर था ना भाई. लेकिन उतना नाही ना. मग होतं नॉर्मली होतं, जेव्हा जसं पाहिजे तसं नव्हतं. तसं रविवारी असतात ना तसं नव्हतं. आज काय उपास वगैरे काय आहे वाटतं. धंदा शाम को होता है ना. उपास भी था ना कुछ तो. उपास है. आता काय माहिती मला नाही कसला उपास आहे, पण होता कसला तरी उपास. आपला रुपेशदा बी आलेला मस्त. मेरा कसा बोलला बघला की बंद कर. गाईज रुपेशदा बी आलते. रुपेशदाची गाडी बघा. ही नाही आहे, ही बघा. चल बघा भाई, रुपेशदा बी माणूस एवढा भारी आहे ना, कुठे बी जाऊ आवाज दिल्याशिवाय जाणार नाही. त्या दिवशी पण जात होता तर मला थांबून माझ्यासाठी म्हणजे त्यांनी गाडी थांबवली. भावा कुठं झालं असं म्हणून. तुला भारी माझे म्हणजे माणूसच भारी येतो, काय टेन्शन नाही. चला आता दुकान वगैरे बंद करून घेऊया. इथली सर्व साफसफाई करून घेऊ. सुरमा है जास्त नाही, 2च सुरमे बाकी आहेत ना. तर चला गाईज भेटूया नंतर. काय तर गाईज दुपारचा 1:30 वाजलाय. आता दादाचं दुकान बंद करून इकडे आलो आईच्या इथे. आता इथलं बी दुकान वगैरे बंद करू. सो मावरा जसा पाहिजे तसा खपला नाही आहे, नॉर्मलीच खपला. हे बघा गाडीतून माल सर्व काय ठेवलेला आहे. एक साईडला दादा तिकडे ढाकायला घेतलं आहे. आता बघतो एवढंच मावरा बाकी आहे, एवढा इथे लगेच ढाकून घेऊ. काले चला लवकर सर्व म्हणजे मावरा वगैरे ढाकून घेऊ. दादाने वडापाव आणला, त्याला वडापाव खायला टाईम पण नाही भेटला. असं असतं मी नसतं इथं. मला पण इथं मी पण इथं नाश्ता वगैरे नाही केला. थोडं दुकान बंद करतो आणि घरी जाऊन मस्त जेवतो, आराम करतो. थोडं भेटू नंतर. चला तर काय दुपारचे वाजले 4:15 वाजले. दुकान वगैरे लावून झालेलं आहे, सर्व दुकान वगैरे लावलं आहे. आणि दादाने एक लादी बर्फाची कापलेली पण आहे बघा. या साईडला एक लादी कापले दादानी. मोजून 3 लाद्या अजून, त्यामध्ये 2 लाद्या बाईच्या आहेत. तर बाईला द्यावं लागतील 4 नंबरला. तर आपल्याला अजून बर्फ लागणार आहे. तर मी कुणालला फोन केलेला, कुणाल वाटतं झोपले. जेव्हा फोन उचलेल तेव्हा त्याला सांगू बरं 2 लाद्या घेऊन येतो, येईल घेऊन. तोपर्यंत इथं आपण दुकानावर मावरा वगैरे मस्त इको थोडासा आहे जो हा इथं मावरा. एक साईडला दादा मोबाईल पण बघतोय. जशी एक लादी कापली त्यांनी, कस्टमर वगैरे नाहीत म्हणून जरा मोबाईल बघतोय. सो काय नाही, अजून आपल्याकडे अख्खा दिवस पडलाय, टेन्शन नाही. बघू नंतर. तर आज वाजलेत संध्याकाळचे 5:30. मग तुम्हाला बोललेलो बर्फाला जाणार आहे कुणाल आणि भावेश. कुणाललाच बोललेलो पण भावे पण घरी आलता. मग भावेशला पण बोललो तू पण जा त्याच्यासोबत. ना आलेच भाई दोघं ना मंड्याचे टी-शर्ट घालून. आता यांना पाठवू बर्फ आणायला. चल येऊ दे. रिवर्स घे, रिवर्स टाक. राहू दे. ही नीली ताडपत्री द्यावं लागेल त्यांना. बर्फ खाल्ला नाही बघा. टाकू मस्त टेम्पोमध्ये, जेणेकरून यांना त्रास नको व्हायला. चला याला इथे बरोबर राहील का. चालू होतं का टेम्पो. हा खरं आहे ना. तुला माहित आहे ना कसा टाकायचा टेम्पो. लाद्यावर कसा टाकायचा कपडा माहित आहे ना. काय बोलतो भावेश. दादा पैसे देताल. यांना पैसे देऊ. आज जातील हे दोघं लादी आणायला बर्फाच्या लादी. लायसन आहे ना तुझ्याकडे आहे ना. भाव्याकडे आहे तर टेन्शन नाही. त्याच्याकडे आहे ना टेम्पोचा पण. सगळं लायसन आहे. दादा तुला काय माहिती. तुला माहित आहे ना कसं या करायचा, तसा करू नये. आरामात जा, आरामात. 2 लाद्या. तर काहीच कुणाला आलेलं आहे. संध्याकाळचे वाजले 6:15 वाजले. आरामात बॅनर बस. याऊ दे जरासा.
आला त्याला रिवर्स टाकतो बघ तो. चला बर्फ टाकूया मावळ्यात. तर गाईज बर्फ वगैरे उतरवून झालेलं आहे. कुणाला आणि भावे जरा बाहेर चाललेत. न दादा आलते आपले काठी मानुलीच्या. हे बघा. चला या, तुम्हाला फोन करतो बोधे आल्यावर. खास बोध्यांसाठी आल द्या. त्यांना मी फोन करेल, त्यांचा नंबर घेतलाय मी. जसा बोधे येतील ना आल्या पहिले त्यांनाच पहिला फोन करेल. कारण की काठी मानवली आपल्यापासून लय लांब. दादा किती लांब असेल तरी पण मॅप जिंदाबाद आहे. तुला पण ना माहित ना. असं बाहेर फिरत नाही मी कवा म्हणून मला माहित ना. दादाला पण ना माहित. किती लांब आहे? 49 मिनिटं लागतील. मग किती लांब आला? पण भाई ट्रॅफिक वगैरे असतं त्याचं बी असं काय तुला वाटतं का नाही? विदाउट ट्रॅफिकच 49 मिनिटं बोलल्यावर कसं चालेल? जवळ तर काय नाही, आपलं जरा ब्लॉग लेट बघतात ते. पण आपण त्यांना पहिलं कॉल करू. जसं बोध्या येतील ना तसं त्यांना पहिलं फोन करू. चला भेटू ना. काय संध्याकाळचे वाजलेले 7:30 वाजलेले. तर मस्त आलतो प्रियाचे ते. आता काहीतरी देते. काय देणार आहे? शेंगा. तर बाईने शेंगा सांगितलेल्या. अजून उकडल्याच नाही ना बाईला. म्हणजे काम व्हायच्या अगोदरच बोलून घेतलं. काय माहित कशाला एवढं. काहीच आमच्या भावाने आम्हाला लॉलीपॉप आणलंय. लॉलीपॉप तुम्ही खाला नाही ना? पण खरं सांग. नाही खाला. खोटी आहेस. हे हात किती खोटी आहे. किती खोटं काहीच बोलले. खाला. 5 पीस खाले. लॉलीपॉप मध्ये 5 पीस मध्ये फुल मध्ये किती पीस येते तुला माहित आहे? करली बेइज्जती. मलाच नाही. तर काही संध्याकाळचे वाजलेत 9 वाजलेत. या साईडला बर्फ तापायला घेतलेला आहे मी. आणि आता अरे आकल भाई भाई फायनली आलेला आहे गाईज. कॉल करू मला सांग. हा वा भाई काय बोलतो भाई? कसं बाकी दादा दादा येऊ का इथं तुला बघत बसले. किती प्रेम आहे बघा गाईज. किती प्रेम आहे ना. आमचा लंगोटी यार लंगोटी थोडा कमी आहे यो जास्ती आहे. लय आम्ही माडापिटा करतो. मारामारी लय करतो. डगरा भेटतो आम्ही लय मारतो. किस्से असतात नेक्स्ट लहानपणाचे. पण आठवण. आणि यो येतं पण यो नाही येतं लवकर. खिडक्या पण लय पडल्या. त्याला लगीन दिले 2 पोरात. त्याला काम धंदा बघ ना. आता याला लगीन दिले. इकडे येते का बघ पक्क तू. यो ना. हा येते का बघ तू. तुला समजेल. एकदा माणूस संसारांगूर राहिला तर माणूस त्यानंच गुंतला. पुढे टाइम भेटे ना. याचा पण असं तो टाइम काढून मॅच बघायला रे आज. भाई केतन म्हात्रेची मॅच बोललो रे येईलच ना. बघ मॅच बघतो. केतन म्हात्रे चालू ना. चला चला पटापट बंद करून आपण सर्वजण जाऊ मॅच बघायला. तुम्ही बघा. चला तुम्ही चला मजा येईल. चला काय रे बाबा. हो राजा जरा मान असतं भाई. हा, तो लंडन रिटर्न आहे. लंडनला दादाला इंटरनॅशनल कुठं पण मान असतो. पण लंडन रिटर्न कोणला पण इच्छा आपल्या 27 गावामध्ये कोणला पण इच्छाला ना. राजादा आपला लंडन रिटर्न आहे. लंडन मध्ये इंटरनॅशनल क्रिकेट खेळायचा आपला. हो सोडला बोलतो. पण कुठं बी सत्कार होतो राजा दादा. कुठं बी नाही. सगळ्यांना माहिती आहे दादा लंडन रिटर्न आहे. खेळायचा पहिले क्रिकेट. चल भाई आले आता थोडाफार बरफ कापतो पण जरा चल कापतो. मुद्दा मुन्ना कापशील का नाही. पहिले ट्रेनिंग मी तर ट्रेनिंग घेतलंय. चल आतिश भाई तुम्ही काप. चल बघू कोणची मॅच चालू. केतन नाही लांब नाही तर केतन मात्र. चला बघा गाईज आपला भाऊ मदत करायला आलाय. मॅच बघायला आलता पण तो आता दुकानावर आलाय. बोलतो सर्व काम करून जाऊ एकटाच जाऊ. 3 जण. किती भारी बर्फ पडतो बघा. किती सारखा बर्फ आहे. मला वाटतं तो अख्खा महिना लावशील एक तोडाला ना. नवीन म्हणून काय नाही. शिकत यो पण पहिले यायचा तेव्हा यो बी असंच करायला. हळूहळू शिकला. यो एकदाच नाही शिकला. चला गाईज आता भाऊ इकडे बर्फ कापेल तोपर्यंत आपण मावरा टाकायची सुरुवात करूया. घाण वगैरे ते सर्व काय भरून ठेवू. चला एवढा फ्रीजमध्ये मावरा वगैरे काहीच नाहीये. थोडासा तो काढून लगेच फेकून दो. तर गाईज आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा.